मतदान करण्याची सोपी प्रक्रिया। खालील 2 पद्धतीने तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवू शकता। प्रत्यक्ष नोंदणी किंवा ऑनलाईन नोंदणी। प्रथम हे माहीत करून घ्यावं लागेल की आपल्या जिल्ह्यात कोणत्या प्रकारे नोंदणी होते। ही माहिती उपजिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे मिळू शकते। आता आपण प्रत्यक्ष नोंदणीसाठी पात्र होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ते बघू। आपण भारतीय नागरिक असणे, आपले वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे, आपण सध्याच्या पत्त्यावर कमीत कमी 6 महिने राहत असले पाहिजे, आपल्या नावाची नोंदणी आणखी कुठे झालेली नसणे। या प्रक्रियेची सुरुवात फॉर्म भरण्याने होते। फॉर्म 6 नवीन नोंदणी करण्यासाठी। फॉर्म 7 ज्यांचं नाव मतदार यादीत आहे आणि ते कमी करायचं आहे अशांसाठी। फॉर्म 8 ज्यांचं नाव मतदार यादीत आहे आणि त्यांच्याकडे मतदार ओळखपत्रही आहे आणि त्यातील कोणत्याही प्रकारच्या चुकीची दुरुस्ती करायची असल्यास। फॉर्म 8A ज्यांचं नाव मतदार यादीत आहे आणि ते त्याच मतदारसंघात दुसऱ्या पत्त्यावर राहायला गेले असल्यास पत्त्यातील बदल नोंदवण्यासाठी। दुसरी पायरी आहे आवश्यक प्रमाणपत्र जोडण्याची। केवळ 4 प्रमाणपत्र सोबत जोडण्याची आवश्यकता असते। राहत्या घराच्या पत्त्याचा पुरावा, विजेचे किंवा टेलिफोनचे बिल, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कोणतंही एक, फोटो असलेले कोणतेही ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक, जन्माचा दाखला फक्त 18 ते 21 वयोगटातील युवकांसाठी, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला यापैकी एक, पासपोर्ट साईज फोटो। या सर्व प्रमाणपत्रांची प्रत गॅझेटेड ऑफिसर कडून प्रमाणित करून घेणं आवश्यक आहे। सर्व प्रमाणपत्र जोडल्यानंतर भरलेले फॉर्म पुन्हा एकदा नीट तपासून पहा। आता फॉर्म भरायचा आहे। आपण जर कॉलेज प्रमुख किंवा नेता असाल तर तुम्ही सगळे फॉर्म्स गोळा करून मतदारसंघाच्या प्रमुखाकडे जमा करू शकता। जर आपण मतदारसंघाचे प्रमुख असाल तर त्यांच्याकडे जमा झालेल्या सर्व माहितीची कॉम्प्युटरवर यादी करून घ्यावी लागेल। मतदारसंघाच्या व्यवस्थापकांकडून त्याची एक्सेल शीट बनवून घ्यावी लागेल। एक्सेल शीट कार्यालयात जमा करावी लागेल। जेव्हा या एक्सेल शीटची तपासणी केली जाईल तेव्हा तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल। सर्व फॉर्म ERO ऑफिसमध्ये जमा करावे लागतील। प्रत्येक विधानसभा मतदान क्षेत्रात ERO ऑफिस असतं। लोक ज्या मतदान क्षेत्रात राहत असतील त्याच ERO ऑफिसमध्ये ते आपल्या नावाची नोंदणी करू शकतात, इतर ठिकाणी नाही। आता आपण ऑनलाईन प्रक्रियेची माहिती करून घेऊया। मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल। ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते। राज्यातील ऑनलाईन मतदार नोंदणीची माहिती उपजिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे मिळू शकते। सर्व राज्यात एक गोष्ट समान आहे की फॉर्म ऑनलाईन भरता येऊ शकतात, पण फॉर्म भरल्यानंतरची प्रक्रिया प्रत्येक राज्याची वेगवेगळी आहे। ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्मच्या सोबत सर्व दाखले अपलोड करावे लागतील किंवा बूथ लेव्हल ऑफिसर तुमच्या घरी येऊन सर्व कागद तपासून पाहिल। तुमच्या क्षेत्रात कोणती प्रक्रिया वापरली जाते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उपजिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता। उदाहरणार्थ, तुम्ही आंध्र प्रदेशच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन प्रक्रियेविषयी माहिती करून घेऊ शकता www.ceoandhra.nic.in वर। आता आपण मतदान संबंधीच्या काही चुकीच्या कल्पना आणि वास्तव जाणून घेऊ। मी फक्त माझ्या जन्मस्थानी किंवा कायम निवास असलेल्या ठिकाणीच मतदान करू शकतो, हे खरं नाही। जर आपण मतदान करण्यास सर्व प्रकारे योग्य असाल तर आपण भारतातील कोणत्याही कोपऱ्यातून मतदान करू शकता। मी सध्या राहत असलेल्या पत्त्याचा माझ्याकडे पुरावा नाही, हे तुम्ही निसंशय सांगताय। तुम्हाला हे माहीत आहे का की तुमच्या घराचं लीज अग्रीमेंट, मोबाईल किंवा लँडलाईन बिल, ड्रायव्हर लायसन्स हे सर्व तुमच्या घराच्या पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारलं जातं। निवासाच्या पुराव्यावर तुमचं नाव असणं आवश्यक नाही। ते फक्त तुम्ही कोणत्या मतदारसंघात राहता हे जाणून घेण्यासाठी असतं। जे विद्यार्थी वसतिगृहात राहत असतील ते आपला अर्ज हॉस्टेलच्या पत्त्यावरून करू शकतात। मतदानासाठी मतदार ओळखपत्र असणं आवश्यक आहे। ही लोकांच्या मनात असलेली सर्वात मोठी चुकीची कल्पना आहे।
भारताचे निवडणूक आयुक्त सर्व प्रमाणपत्रांना मान्यता देतात. उदाहरणार्थ पॅन कार्ड, रेशन कार्ड, विद्यार्थी ओळखपत्र किंवा पासपोर्ट इत्यादी. तुमच्या मतदारसंघाच्या मतदार यादीत तुमचं नाव असणं मात्र गरजेचं आहे. केवळ 2 प्रकारच्या निवडणूक असतात: संसद निवडणुका आणि विधानसभा निवडणुका. भारतात 3 स्तरीय केंद्रीय शासन व्यवस्था आहे: संघ, राज्य आणि स्थानिक सरकार. शहरात महानगरपालिका असते आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्थानिक सरकाराची भूमिका बजावते. महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, ज्यात कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवक किंवा काउन्सिलर निवडले जातात. आपल्या शहराच्या कार्याचा विस्तार जाणून घेण्यासाठी आपल्या शहराच्या वेब पेजवर जाऊन बघा. मतदानासाठी नाव नोंदणी करणं ही खूपच किचकट प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया खूपच सोपी झालेली आहे. आपण खालील प्रक्रियांच्याद्वारे मतदार यादीत नाव नोंदवू शकतो. मतदार नोंदणीसाठी असलेले फॉर्म भरा. त्यातील विशेष सूचनाही भरा. आपली सही करून निवासाचा दाखला व ओळखपत्राचा दाखला त्याच्यासोबत जोडा आणि तुमच्या मतदान क्षेत्रातील कार्यालयात जाऊन भरा. तुम्ही फॉर्म दाखल केल्याची पावती नक्की घ्या. नेहमी विचारले जाणारे प्रश्न: मी निर्वाचन क्षेत्राचा नेता असल्यामुळे ढीगभर फॉर्म्स ERO मध्ये जमा करेन. हे योग्य आहे का? हो, हे योग्य आहे. हे 2 परिस्थितींमध्ये शक्य आहे. तुम्ही एखाद्या कॉलेजचे फॉर्म्स गोळा करत असलात तर, तुम्ही एखाद्या गृहरचना संस्थेचे फॉर्म्स गोळा करत असलात तर. दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्हाला कॉलेजच्या लेटरहेडवर प्रिन्सिपलची सही असलेले प्रमाणपत्र किंवा सोसायटीच्या लेटरहेडवर सोसायटीच्या सेक्रेटरीचे प्रमाणपत्र. EROच्या परवानगीने एखाद्या कंपनीतले फॉर्मही एकत्र जमा करू शकता. मी असं ऐकलंय की फॉर्म भरत्यावेळी भाऊ बहिणीच्या वोटर कार्डची प्रत जोडावी लागते. अशा ठोस सूचना आहेत, कारण तसं केल्याने तुमच्या नावाची प्रक्रिया लवकर होईल. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमचा आणि तुमच्या घरातल्या बाकीच्यांचा पत्ता एकच आहे. जर एखादा विद्यार्थी कॉलेजच्या वसतिगृहात राहत असेल तर तो स्वतःचा पत्ता कसा देईल? अशा वेळी तो एक फॉर्म भरू शकतो ज्यात वसतिगृह आणि कॉलेजचं नाव लिहिलेलं असेल आणि त्यावर कॉलेजच्या प्रिन्सिपल किंवा डीन यांची सही असेल. 2014च्या निवडणुकीत मतदानासाठीची पात्रता काय आहे? व्यक्ती जन्माने भारतीय असणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 2014च्या आधी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण इतकं असायला हवं. आपल्या वर्तमान निवासस्थानात कमीत कमी 6 महिने वास्तव्य असणं आवश्यक आहे. जर कोणी भाड्याच्या घरात राहत असेल तर त्याला पत्त्याचा दाखला कसा मिळू शकेल? त्याला त्याच्या भाडेखतासह घर मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC जोडायला हवं.